नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर गुढीपाडवा म्हणजे महाराष्ट्राचं नवीन वर्ष, अत्यंत पवित्र आणि शुभारंभाचा हा दिवस असतो. तर या दिवशी जर काही आपण प्रभावी सोपे उपाय केले तर पारंपरिक हे पॉवरफुल उपाय पुढील प्रमाणे आहेत आणि हे तुम्हा सगळ्यांना करायचे आहेत. जो उपाय जमेल तो करा. मी 5-6 उपाय सांगते, म्हणजे तुम्हाला जो शक्य असेल तो उपाय तुम्ही करू शकता. गुढीपाडवा, अक्षय तृतीया या दिवशी सांगितलेले उपाय कधीही करायला चुकायचे नाहीत, कारण वेळ काढून जर आपण हे उपाय केले तर आपलं वर्ष हे चांगलं जाण्यासाठी मदत होते, पण त्याचबरोबर आपली कर्म ही सुद्धा चांगली पाहिजे आहेत. तर चला, घराच्या दारात उत्तरेकडं किंवा ईशान्येकडं याच दिशेला गुढी उभारावी, म्हणजे वर्षभर समृद्धी, विजय आणि मानसिक समाधान हे वाढतं. त्यामुळे गुढीची दिशा सुद्धा योग्य असावी. गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीरामांचे नाव 5 वेळा, 11 वेळा किंवा ओम श्री रामाय नमः हा जप जर केला तर नवीन वर्षातले अडथळे दूर होतात. मग शारीरिक अडथळे असो, आरोग्याचे असो, मानसिक असो, आर्थिक असो, सगळे अडथळे दूर होतात. म्हणून जरूर गुढीपाडवा ते रामनवमी हे रामरक्षा म्हणणं, रामाचं दर्शन घेणं या गोष्टी जरूर कराव्यात. त्याचप्रमाणे 1 मूठ अक्षदा, थोडी साखर आणि केशर घराच्या देवघरात ठेवून जर आपण प्रार्थना केली तर आर्थिक वाढ होते. आणि त्यानंतर जेव्हा हे संपेल, आपलं गुढीपाडवा संपेल, त्याच्यानंतर ते आपण तुमचा पैशाचा गल्ला असू दे किंवा कपाट असू दे, कुठेही ते ठेवू शकता, तर पैशामध्ये वाढ होते. कुटुंबातील ज्येष्ठांना चरणस्पर्श जरूर करावे. त्यांच्या आशीर्वादाने जर आपण नवीन वर्षाची सुरुवात केली तर ग्रहबाधा कमी होते आणि सौभाग्य वाढते. त्यामुळे आपल्या घरातल्या मोठ्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी आदर सत्कारानं नमस्कार जरूर करावा. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात तुपाचा दिवा लावून त्यात 1 लवंग टाकून दिवा जर प्रज्वलित केला तर घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते. दिवसभर घरामध्ये जर तुम्हाला तुपाचा दिवा लावता आला तर जरूर लावा. नाही लावता आला तर सकाळ संध्याकाळ तरी लवंग घालून गुढीपाडव्याच्या दिवशी दिवा जरूर लावा. आणि त्यापेक्षा सुद्धा महा उपाय म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी या सगळ्या 9 दिवसामध्ये घरामध्ये तुपाचा दिवा लवंग घालून जर लावला तर घरातल्या सगळ्या लोकांची पूर्णपणे नकारात्मक जी ऊर्जा, तुम्हाला त्याच्यात अडचणी येत आहेत, काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी दूर होतील. व्यापार व्यवसाय करणाऱ्यांनी तिजोरीत किंवा दुकानात हळदी कुंकाचा छोटा ठिपका लावून ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा म्हणावा. वर्षभर चांगली ग्राहक वाढ होईल आणि पैसा खेळता राहील किंवा पैसा वाहता राहील. या गोष्टी जरूर कराव्यात. आरोग्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी मध, तूप आणि गूळ आणि कडुलिंब याचा प्रसाद ग्रहण केल्याने शरीरातील जे तापमान वाढलेलं असतात, त्या उष्णतेमुळं त्याचा थंडावा मिळतो, किंवा जर टॉक्सिक आपल्या शरीरामध्ये काही असेल तर ते सुद्धा जाण्यासाठी मदत होते. त्यामुळे हा प्रसाद सगळ्यांनी जरूर करून खावा. आरोग्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. यानं स्थिरता राहते, मानसिक स्थिरता राहते, मनातून विचार सकारात्मक येतात आणि आपली ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे हा उपाय जरूर करावा. घरातील प्रत्येक खोलीमध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून पाडव्याला सकाळी सकाळी फरशी पुसावी. अंगणामध्ये सुद्धा टाकावं, उंबरापूजन करावं. या सगळ्या गोष्टीनं घरामध्ये शांतता नांदते, वास्तुदोष कमी होतो. घर भाड्याचं असू दे नाहीतर घर स्वतःचं असू दे, जरूर हा उपाय करावा. गुढी उभारताना गुढीखाली लिंबाच्या फांद्या, हळदी कुंकू, फूल आणि जर आपण गुढीच्या साडीला एखादं चांदीचं नाणं किंवा ब्लाऊज पीसला चांदीचं नाणं जर बांधून गुढी उभी केली तर या वर्षामध्ये वैभव आणि मानसन्मान आपल्याला जास्त प्रमाणात प्राप्त होतो. त्यानंतर ते जे आपण काढू, ते चांदीचं नाणं जर आपण काढू, आपण आत्ता कुंचमध्ये वापरत असू, देवामध्ये असू, कुठलंही नाणं असू घरातलं, ते चालेल. आणि जे तिथं तुम्ही पहिल्यांदा ठेवलं होतं तिथं परत ठेवू शकता, देवघरात ठेवू शकता, कुंचमध्ये ठेवू शकता, लॉकरमध्ये ठेवू शकता, कुठेही ठेवू शकता. पण यामुळे तुमचा वैभव आणि मानसन्मान नक्कीच वाढेल. महिलांसाठी या दिवशी हा स्त्रीसूक्त म्हणावं किंवा आपल्या घरातलं जे श्रीयंत्र असतं त्याच्यावर कुंकुमार्जन आपणच करावं, लक्ष्मीचं महालक्ष्मी नमः म्हणून 11 वेळा, आणि ते कुंकू जरूर लावावं. त्यामुळे आपलं सौभाग्य टिकून राहतं, पतीचं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्याला सौभाग्य मिळते.
तर हा पण उपाय मानसिक शांती पण देतो. आपल्या खाली ते कुंकू, आपल्या टिकली खाली ते कुंकू जरूर लावावं, म्हणजे आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं. किंवा ज्या काही गरज असते आत्ता आपल्याला, मानसिक शांतता असू दे किंवा सगळ्यांकडे घरात लक्ष द्यायचं असू दे, या सगळ्या गोष्टी करणं आपल्याला साध्य होतं. ते कुंकू जितके दिवस तुम्हाला वापरता येईल तेवढे दिवस जरूर वापरावं. तर या छान छान उपाय तुम्हाला कसे वाटले हे मला जरूर छान छान कमेंट करून सांगा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा.